श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद. त्याचे आपण 1 ते 18 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 19वा अध्याय ऐकूया. अध्याय 19. श्री स्वामींच्या अद्भुत लीला. श्री गणेशाय नमः. आळंदीमध्ये नरसिंह सरस्वती नावाचे एक थोर सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी अनेक तीर्थांचे व योगाभ्यासी साधूंचे दर्शन घेतले होते. त्यांना हठयोग साधना करावी असे नेहमी वाटत असे. म्हणून त्याविषयीचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या सद्गुरूंच्या शोधात त्यांनी पुष्कळ भ्रमंती केली, पण उपयोग झाला नाही. एकदा श्रींचा महिमा ऐकून ते त्यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटास आले. ते जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा त्यांचे मनोगत जाणून अंतर्ज्ञानी श्रींनी त्यांना ऐकू जाईल अशा तऱ्हेने आज्ञा चक्रभेदातला एक श्लोक म्हटला. तो श्लोक कानी पडताच श्री नरसिंह सरस्वतींची तात्काळ समाधी लागली. त्यांचा प्राणवायू ब्रह्मरंध्री स्थिरावला आणि त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली. काही वेळाने देहभानावर येतात त्यांनी सद्गदित अंतकरणाने श्रींचे चरण धरले आणि कार्यभाग साधला म्हणून श्रींची अपार स्तुती केली. त्यानंतर त्यांनी आळंदीत वास्तव्य केले. तेथे अनेक धर्मकृत्ये केली. त्यांना अनेक सिद्धी अवगत होत्या, त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. असेच एकदा ते श्रींच्या दर्शनासाठी अक्कलकोटास गेले असता श्रींनी त्यांना सिद्धींना सोडून दिले तर तुझे जन्मकल्याण होईल असे सांगितले. त्यानुसार त्यांनी सिद्धींचा वापर थांबविला आणि भगवत कार्यासाठी आपले जीवन वेचले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके एकदा श्रींच्या दर्शनात आले होते. त्यांनी आपली समशेर श्रींच्या हाती सोपवली व दूर जाऊन बसले. श्रींनी ते खडक आपल्याला दिले तर आपले देशकार्य सिद्धीत जाईल असे त्यांना वाटत होते, पण श्रींनी ते खडक तरवडाच्या झाडावर टाकून दिले. तेव्हा आपल्या कार्याला श्रीचा आशीर्वाद नाही हे त्यांना तात्काळ उमगले, पण तरीही त्यांनी ती तलवार उचलली आणि स्वस्थानी परतले. पुढे सरकारने त्यांचे बंड मोडून त्यांना अटक केली आणि तुरुंगातील हाल अपेष्टा सहन करीत त्यांचा दुर्दैवी अंत झाला. सरदार तात्या भोसले श्रींचे भक्त होते. आपल्या मृत्यूसमयी त्यांनी श्रीचरणी धाव घेऊन वाचवण्याची विनंती केली. तेव्हा स्वामींनी कृतांतास त्यांच्याऐवजी एका बैलास घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे बैल मरण पावला व तात्या भोसलेंचे प्राण वाचले. अशा प्रकारे श्रींनी बैलास मुक्ती देऊन निजभक्तांचे रक्षण केले. इति श्री अध्याय 19 संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे योगाभ्यासामध्ये प्रगती होईल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20. हे उष्टे तू खा. श्री गणेशाय नमः. एके दिवशी एक सद्गृहस्थ श्री स्वामींच्या दर्शनात आले होते. श्रींना वंदन करून ते स्तुतिस्तोत्र म्हणू लागले. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री स्वामी त्यांना म्हणाले, तू फकीरांना उत्तम पक्वान्नाचे भोजन दे, त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांच्या आज्ञेनुसार त्या गृहस्थाने 5 फकीरांना बोलवून त्या सर्वांना सुग्रास भोजन पोटभर खाऊ घातले. तृप्त झालेले फकीर त्या गृहस्थाला अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले. तेव्हा श्री स्वामी त्या गृहस्थास म्हणाले, आता फकीरांच्या ताटातील उष्टे अन्न तू खा, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीत जातील. ते ऐकून तो गृहस्थ तपापला. यवन मुळातच अपवित्र, त्यांचे उष्ट अन्न आपण कसे भक्षण करावे? ही वार्ता आपल्या ज्ञाती बांधवांना कळली तर ते काय म्हणतील? त्यांचा रोष ओढवला तर काय करावे? तो मनस्ताप आपण कसा सहन करणार? अशा नाना प्रकारच्या शंका कुशंकांनी त्याचे मन व्याकुळ झाले. अंतर्ज्ञानी श्री स्वामींनी ते विचार तात्काळ समजले. याचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही, याच्या मनात अजूनही शंका आहे असे म्हणून ते गप्प बसले. इतक्यात एक भ्रमिष्ठ मनुष्य श्री स्वामींच्या समोर येऊन उभा राहिला. दारिद्र्यामुळे तो वेड्यासारखा वनवन भटकत असे. श्रींनी त्याला हे उष्टे तू खा असे सांगताच त्याने त्या फकीरांच्या ताटातील सर्व उष्टे अन्न निशंक मनाने खाऊन टाकले. त्याचा भाव पाहून श्री स्वामी प्रसन्न झाले. ते त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तू तात्काळ मुंबईत जा, तेथे तुला भरपूर पैसा मिळेल.
त्याप्रमाणे तो मुंबईस गेला व द्रव्याच्या आशेने इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी सकाळी तो दमून भागून एका घराजवळ उभा राहिला असता त्या घरातील वृद्ध स्त्रीने त्याला घरात बोलावले. त्याची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्याची हकीकत ऐकून दयाभावनेने त्याला 10,000 रुपये दिले. त्यामुळे त्या गृहस्थास अत्यानंद झाला. त्याने त्या बाईचे कृतज्ञतेचे मनपूर्वक आभार मानले. द्रव्य लाभामुळे त्याच्या सर्व प्रापंचिक चिंता नाहीशा झाल्या. त्या चिंतांनी भांबावून भ्रमिष्ठासारखे करणारा तो गृहस्थ तात्काळ शुद्धीवर आला. त्याने कृतज्ञतेने स्त्रींना हात जोडले आणि त्यांचा जय जयकार करीत तेथून बाहेर पडला. इति श्री 20वा अध्याय संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, धर्म भेदभाव दूर होतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शन मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21. झाले समाधिस्थ श्री महाराज. श्री गणेशाय नमः. पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे 12 वर्षे वास्तव्य केले. कारण परतवते अन्यत्र जात असले तरी फिरून परत अक्कलकोट येथेच येत असत. म्हणून अक्कलकोटचे स्वामी महाराज अशी त्यांची प्रसिद्धी होती. आपला अवतार कार्यात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अनेक लीला केल्या. लोकांना सन्मार्गी सदाचरणी ईश्वरनिष्ठ केले. त्यांनी व्याधीग्रस्तांना बरे केले. भक्तजनांचा कैवार घेऊन आपले ब्रीद राखले. जडमुठांचा उद्धार केला. त्यांचे अगणित कार्य थोडक्या शब्दात सांगणे तसे कठीण आहे. अद्भुत लीला आणि करणी दाखविणारे श्री स्वामी महाराज हे दीन दुबळ्यांचे आश्रयस्थान होते. सद्भाविकांचे विश्रांती स्थान होते. अशा त्या पुण्यश्लोक महात्म्याने आपले अवतार कार्य संपुष्टात आले आहे हे जाणून शके 1800 बहुधान्य संवत्सरात चैत्र कृष्ण त्रयोदशीत मंगळवारी दिवसा 4थ्या प्रहराच्या आरंभी आपले प्राण अनंतात विलीन केले. त्यावेळी श्री स्वामींना समाधिस्थ झालेले पाहून त्यांच्या सेवेकरांनी भक्तांनी अक्कलकोटवासियांनी दुःखाने जो आकांत मांडला त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. श्री स्वामी महाराजांनी जड देहाचा त्याग केलेला असला तरी आजही त्यांची चिरंतन आत्मज्योत त्यांच्या समाधीस्थानी अधिष्ठित आहे. भाविक भक्तांना आजही त्यांच्या कृपाप्रसादाची प्रचिती येत आहे. श्री गुरु स्वामी समर्थ महाराज, मी आपणास नमस्कार करते. आपला सदैव जय जयकार असो. तुमच्या लीलांचे वर्णन करण्याचा माझा छंद तुम्ही या ग्रंथ रूपाने पूर्ण केलात. तुम्ही सर्वेश्वर आहात, विश्वनियते आहात, अनंत वेशधारी पुराण पुरुष आहात. तुमची मधवर नित्य कृपादृष्टी राहो. तुम्ही या भक्तांच्या हृदयात नित्य वास करावा आणि या बालकाला भवपाशातून सोडवावे अशी मी तुमच्या चरणी सविनय प्रार्थना करते. हे भक्त काम कल्पद्रुमा, तुमचे चरित्र आगाध आणि अपार आहे. तुमच्या परमपवित्र अशा चरित्ररूपी उद्यानातून काही निवडक कथारूप सुगंधी पुष्पे वेचून गुंफलेली ही सुंदर सुकोमल माळ मी आपल्या कंठी अर्पण करतो. तिचा स्वीकार करा आणि मी लेखनरूपी सेवा गोड मानून घ्या. इति श्री अध्याय 21 संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, संकटातून सुटका होईल. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.